3600 पहिली उचल मागून कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेनं ऊस दराबाबतचं आंदोलन सुरू केलं। आजरातल्या मुख्य चौकामध्ये शिवसैनिकांनी काल 2 तास रास्ता रोको केला। बेळगाव आणि आंबोलीकडे जाणारी वाहतूक त्यामुळे पूर्णपणे ठप्प झाली होती। जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। मागण्या मान्य झाल्या नाही तर साखर कारखानदारांना यंदाची दिवाळी साजरी करू देणार नाही असा इशारा शिवसैनिकांनी दिला। कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी या दोघांचीही यंदाची एफआरपीची मागणी म्हणजे कारखानदारांची मिलीभगत आहे असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केलाय। यंदाचा एफआरपी हा 8.5% रिकव्हरी बेसवर मिळाला पाहिजे। या मागणीसाठी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा काल त्यांनी इस्लामपूरमध्ये दिला। सोनहिरा सहकारी साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणारी वाहनं स्वाभिमानीच्या शेतकऱ्यांनी रोखली। जोपर्यंत दर जाहीर होत नाही तोपर्यंत ऊस तोडू नये अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलकांनी दिला। बीडची बातमी आहे। वडवणी भागात संभाजी पाटील निलंगेकर यांनी रात्रीच्या मंद प्रकाशात गारव्यात हातात मोबाईल बॅटरी घेत दुष्काळी दौरा केला। या उजेडात जेमतेम 20 मिनिटांच्या दौऱ्यात निलंगेकर यांना कितपत दुष्काळ दिसला असेल हा प्रश्नच आहे। एकीकडे कडाक्याच्या उन्हात पाण्याअभावी पिकं जळतात पण हे मंत्री महोदय मात्र रात्रीच्या अशा अंधारामध्ये दुष्काळी दौरा करत होते। पण रावसाहेब दानवे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी मात्र या सगळ्याची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। एखाद्या कार्यकर्त्याने आग्रह केला असेल, आग्रह तो मंत्री केला असेल, पण चिंता सरकारला बी आहे, चिंता आम्हाला बी आहे। लोकांचा आग्रह म्हणून आम्हाला एक गोष्ट करावी लागते, पण दुष्काळ निघाला त्या निलंगेकरच्या मतदारसंघात साऱ्या गावामध्ये दुष्काळ आहे। कार्यकर्त्यांनी एखादा आग्रह केला असेल, ते पण ते फोटो काढला असेल, ते कोणी छापला असेल, त्याची बातमी केली तर काही नाही लागेल। मनुस्मृतीवर उघडपणे टीका करणारे राष्ट्रवादीचे नेते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना एक धमकीचं पत्र आलंय। शिवप्रतिष्ठानच्या भिडे गुरुजींबद्दल अपशब्द वापरला किंवा मनुस्मृती जाळली तर तुझा दाभोलकर पानसरे करू अशी धमकी त्यांना निनावी पत्रातून देण्यात आली आहे। नाशिकमधल्या निवासस्थानालगत असलेल्या कार्यालयात हे पत्र पाठवण्यात आलंय। त्या पत्राला मी काही फारशी जास्त काय किंमत देऊ इच्छित नाही आणि कुणी असे पत्र दिले आणि धमकावले म्हणून माझं काम मी काही सोडणार नाही। 5000 वर्ष आमच्यावर अन्याय करणारा ही जर मनुस्मृती आणि मनुग्रंथ जर त्या विचारानं जर कोण पुढे आणत असेल तर आम्ही त्याला परत जाळणार, त्यांच्या विरुद्ध बोलणार। कोण काय करायचं असेल ते करायला मोकळे आहे। मी कुणालाही अशा रीतीनं घाबरत नाही। भुजबळांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या निनावी पत्रानंतर भुजबळ समर्थकांनी पत्र पाठवणाऱ्याला आव्हान देत काल मनुस्मृतीची प्रत जाळली। जयंत जाधव जे आहेत माजी विधान परिषद सदस्य त्यांनी एक निवेदन सादर केलेलं आहे। त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या विरुद्ध धमकीचं पत्र दिलेलं आहे आणि त्यांच्या संरक्षणाची आणि या पत्राविषयीची दखल घेण्याविषयीची माहिती दिलेली आहे। तर या संदर्भात पोलिसांनी या निवेदनाची दखल घेतलेली असून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे। याविषयी आवश्यक यंत्रणा त्याचप्रमाणे विविध विभागांना देखील माहिती देण्यात येत आहे। बदलापूर नेरळजवळ असणाऱ्या चंदेरी किल्ल्याजवळ एक पर्यटक अडकल्याची माहिती कळते। मूळचा सिल्वासाचा रहिवासी असणारा पर्यटक ट्रेकिंगसाठी या किल्ल्यावर आला होता पण रस्ता चुकल्यानं तो दुसऱ्याच सुळक्यावर चढला। त्याच्या सुटकेसाठी आज सकाळी काही वेळापासून म्हणजे 7:30 नंतर बचाव करायला सुरुवात होते। रोपवेच्या मदतीनं पर्यटकाला काही अंतरापर्यंत खाली उतरवण्यात आलं। शरद पवार यांनी माजी प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली। भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार अशी चर्चा होती पण या भेटीनंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचं म्हटलं जात आहे। धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातली बातमी आहे। रोहिणी शिवारात शिरपूर पोलिसांनी पथकानं छापा टाकून गांजाची शेती उद्ध्वस्त केली आहे। बोंबल्यापाडा भागामध्ये अवैधरित्या गांजाची शेती केली जात होती अशी गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांना मिळाली होती आणि या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। वर्ध्यामध्ये घरफोडी करणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यांच्याकडून 220 ग्रॅम सोनं आणि 150 ग्रॅम चांदी असा 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सोलापूरची बातमी आहे। वळसंग पोलीस स्टेशनच्या 2 कर्मचाऱ्यांना तंटामुक्ती अध्यक्षानंच दारूच्या नशेत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। रामदास सलगर असं त्याचं नाव कळतंय। औज गावचा तंटामुक्ती समितीचा तो अध्यक्ष आहे। या प्रकरणी तंटामुक्ती अध्यक्षावरच आता गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। कोकणातल्या खावटी कर्जाला सुद्धा कर्जमाफीचा लाभ मिळणारे लवकरच या संदर्भातला GR शासन काढणार असल्याची घोषणा
सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली. रत्नागिरीतल्या चिपळूणमध्ये नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी समारोप सोहळ्यात त्यांनी ही घोषणा केली. पोलीस पेट्रोलिंग वाहन आणि कारमध्ये नागपुरात भीषण अपघात झालाय. कामठीजवळ झालेल्या अपघातात 3 पोलीस जखमी झाल्याचं कळतंय. जुनी कामठी पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. या कार्यकर्त्यांनी कोरड्या विहिरीत दाव्याचा आधार घेत उतरून आंदोलन केलं. सरकारनं आंदोलनाची दखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. हमाल मापाडी कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी दिवाळी आणि भाऊबीजेला हमाल आपल्या बायका आणि लेकरांसह आंदोलन करणार आहेत. 50 वर्ष झाली आहेत पण या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे हे आंदोलन छेडलं जाणार आहे. मालेगाव महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे काँग्रेसचे माजी सभापती खलील शेख यांच्यावर अज्ञातांनी रात्री गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातावर ही गोळी लागली, त्यामुळे थोडक्यात ते बचावले असले तरी मळ्यातून घरी येत असताना त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला अशी माहिती कळतेय. पालघरमधल्या कुपोषणग्रस्तांसाठी सांगलीच्या विटेकरांनी मदतीचा हात दिलाय. घासातील एक घास कुपोषितांसाठी या उपक्रमातून आम्ही विटेकर या कल्चरल ग्रुपनं 55 टन धान्य गोळा केलंय. बेळगावजवळच्या काटगळी परिसरात मानवी वस्ती तर बिबट्याच्या वावरानं घबराटीचं वातावरण पसरलंय. वनविभाग मात्र याबद्दल कोणतीही भूमिका घेताना दिसत नाही. गेल्या 8 दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे असे ठसे दिसतात. ऑक्टोबर हिटनं त्रासलेल्या जनतेची येत्या काही दिवसात सुटका होण्याची शक्यता आहे, कारण पारा हळूहळू उतरतोय. परभणीत 13.8 डिग्री सेल्सिअसची नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमातलं राज्यातलं हे सगळ्यात कमी तापमान आहे. कोकण किनारपट्टीवर असलेल्या जंजिरा या जलदुर्गावर कायमस्वरूपी तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते हे ध्वजारोहण करण्यात आलं. पुरंदरमधली बातमी आहे. माळशिरसमध्ये ऊसतोडणी सुरू असताना ऊसतोड कामगारांना दुर्मिळ जातीची रानमांजराची पिल्लं सापडली आहेत आणि तातडीनं वनविभागाच्या अधिकाऱ्यांना त्याची माहिती देण्यात आली. या पिल्लांची तपासणी करत त्यांना शेतातच सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं. सुरुवातीला बातमी आहे. चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर इथे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून 2 दिवसांच्या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. युथ एम्पॉवरमेंट समिटमध्ये राज्यातल्या 55 नामांकित कंपन्यांकडून नोकरी, रोजगार, स्वयंरोजगार, प्रशिक्षण त्याचबरोबर मार्गदर्शन अशा वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. मिशन कौशल्य विकास या अंतर्गत युवकांच्या कौशल्यावर या सोहळ्यामध्ये भर दिला जातोय. यूथ एम्प्लॉयमेंट समिट नाही, हे यूथ एम्पॉवरमेंट समिट आहे. 6 मिशन आम्ही सुरू केले आहे, ज्या माध्यमातून नोकरी हा विषय जरी असला तर मग नोकरीमध्ये खाजगी नोकरी, सरकारी नोकरी, स्वयंरोजगार, मुद्रा योजनेचा फायदा, मिशन उन्नत शेती, मिशन फॉरेन सर्व्हिस असे विविध माध्यमं सुद्धा या मिशनमधून आम्ही करतोय. शेवटी सर्वांना नोकरी मिळू शकत नाही. जॉब सीकर असतील पण जॉब क्रिएटर कोण होईल ही कल्पना मुलता यायची. तर 38,000 साधारणतः तरुणींनी नोंद केली. 38,000 मोठी आहे. मग आम्हाला ही मानसिकता तरुणींची असली पाहिजे. उद्या सर्वांना नोकरी तर मिळणार नाही, पण यातून आम्ही नोकरी देणारे कसे होऊ, त्याचं ट्रेनिंग कसं देता येईल, त्याच्यासाठी स्किल कसं देता येईल, याचा प्लॅन आम्ही केला आहे. सध्या मळणीचे दिवस सुरू आहेत आणि ग्रामीण भागात भात लावणीची लगबग देखील दिसते आहे, पण बऱ्याच ठिकाणी कामगार मिळत नसल्यानं ट्रॅक्टरचं भाडं परवडत नाहीये. कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांना एक अनोखी शक्कल लढवली आहे. खळ्यावर आपली मोटरसायकल घेत त्यांना मोटरसायकलच्या सहाय्यानं भाताची मळणी करण्याचा प्रयत्न केला. भंडारदरा धरणातून मराठवाड्यासाठी सोडलेल्या पाण्यावर एक सुंदर इंद्रधनुष्य पाहायला मिळते. भंडारदरा धरणाच्या जवळ असणाऱ्या रंधा धबधब्यातून प्रवरा नदीचं पाणी दरीत कोसळत आहे आणि पाण्याचे तुषार आणि त्यावर दिसणारं हे इंद्रधनुष्य पाहण्यासाठी गर्दी होते. आणि आता बातमी आहे. भुसावळमधून मध्य प्रदेशमधून जळगावमध्ये विक्रीसाठी कारमधून गुटखा घेऊन जाणाऱ्या 2 संशयितांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. कारवाईत तब्बल 6,35,500 रुपयांचा विमल गुटखा पोलिसांनी जप्त केला.